आज आपण उदरमल गावात आलो आहोत. सगळं गावाचं श्रद्धास्थान म्हणून शंकराचं देव. वैभव पालवी ही आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदरमल. गुड मॉर्निंग नगरकर, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण चाललो आहोत उदरमलला. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं तुम्हाला कोल्हार, आणि आज आपण चाललो आहोत उदरमलला. हा कॉमन रोड दोन पार्टमध्ये डिवाईड होतो. एक जातो उदरमलला आणि इकडं आहे कोल्हार. हे बघ, प्रिवियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोल्हार दाखवला आहे आणि आता मी दाखवणार आहे तुम्हाला इकडं आहे उदरमल. चला तर तुम्हाला दाखवतो उदरमल. हे आहे उदलकेश्वर मंदिर. भव्य असं मंदिर आहे, सुंदर. उदलकेश्वर महादेवाचे मंदिर. उदलकेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूच्या डोंगरावरून हा व्ह्यू आहे उदरमलचा. पाहू शकता तुम्ही. हे आहे उदरमल गाव. मालगावचं ग्रामपंचायत कार्यालय आहे बघा हे, आणि त्याच्या शेजारीच आहे हे गावचे ग्रामदैवत उदलकेश्वर महादेवाचे मंदिर. आज आपण उदरमल गावात आलो आहोत आणि या उदरमल गावाची माहिती सर आपल्याला देणार आहे. सर आपले नाव सांगा. सोमनाथ लक्ष्मण पालवे, बरं. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदरमल. सर मला या उदरमल गावाबद्दल काही थोडीशी माहिती द्या. उदरमल हे तसं आमचं छोटं गाव आहे लोकसंख्येच्या दृष्टीने. साधारणतः 1000 लोकसंख्या या गावामध्ये आहे. आम्ही तर असं म्हणतो नगर तालुक्यात उदरमल असं एक गाव आहे का विशेष धार्मिक कार्यक्रम चांगले होतात. विशेष म्हणजे आमच्या गावचा यात्रेनिमित्त सप्ताह चांगला होतो आणि श्रावणी सोमवारचा कार्यक्रम चांगला होतो. परत महाशिवरात्रीला भव्य असा कार्यक्रम होतो. या गावामध्ये उदलकेश्वराचं मंदिर असल्यामुळं धार्मिक कार्यक्रम हे चांगले होतात. आणि विशेष म्हणजे तरुणाई या धार्मिक कार्यक्रमात सगळ्यात जास्त सहभागी होते. आमच्या गावची यात्रा एप्रिल ते मार्च, एप्रिलचे एंडिंग किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात यावेळेस होत असते. यात्रेनिमित्त भव्यदिव्य असा यात्रेनिमित्त सप्ताह पार पडतो. उदलकेश्वर मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात येते. आणि विशेष म्हणजे आमची मुंबईकर मंडळी, चालक मालक संघटना आणि गावची मंडळी हे सप्त्यासाठी एकदम उत्सुक असं काम करून आमच्या उदरमल गावचं नाव धार्मिक कार्यक्रमामध्ये नक्कीच तालुक्यातसुद्धा घेतलं जातं. आमच्या आसपासच्या गावात कुठेही एवढा मोठा सप्ताह होत नाही, पण आमचं गाव छोटं असून चांगल्या महाराज मंडळीचे कीर्तन होऊन चांगलं काम सप्त्याच्या निमित्त होतं. आणि सप्त्याच्या शेवटच्या दिवशी श्रद्धास्थान गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गड यांचं काल्याचं कीर्तन होतं आणि आमच्या यात्रेचा त्या दिवशीच शेवट होतो. या गावात कितीपर्यंत शाळा आहे सर? या गावामध्ये 1ली ते 4थीपर्यंत शाळा आहे. 2 शिक्षक वर्ग आहेत. मी शाळा समिती अध्यक्ष असताना आम्हाला आमचे नेते माननीय आमदार कडली साहेब व खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी नगर तालुक्यात अशी शाळा नाही, अशी शाळा खोली बांधकाम करून दिली. सर हा शेजारी हा सभा मंडप दिसतोय, हा लोकवर्गणीतून झाले का स्थानिक आमदारांनी दिला? हा सभा मंडप आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी दिलेला आहे. या गावात कोणता समाज जास्त प्रमाणात आहे? आमच्या गावामध्ये वंजारी समाज हा सगळ्यात जास्त आहे. आणि इथं विशेष म्हणजे प्रत्येक घरात नोकरदार वर्ग आहे आणि मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी स्थायिक झालेला आहे. आणि ड्रायव्हर, पोलीस या खात्यामध्ये विशेष असा आमचा नोकरदार वर्ग आहे. या गावात उदरनिर्वाहासाठी लोक नोकरी करतायत का शेतीवर डिपेंड आहेत? नाही, उदरनिर्वाहासाठी विशेष म्हणजे मुंबई पुण्याला तर जाताच नोकरीसाठी, पण शेती हा एक मुख्य व्यवसाय आहे गावातील लोकांचा. आणि विशेष म्हणजे आमच्या गावामध्ये कांदा पीक चांगल्या प्रमाणात घेतलं जातं आणि डोंगराळ भाग असल्या कारणामुळं
आमच्या इथं कांदा, खरीप कांदा हा चांगल्या प्रकारे सक्सेस होतो. उदलेकेश्वराचं प्राचीनकालीन मंदिर आहे. पहिलं असं सांगायचे, पेरणी झाल्यानंतर महिना दीड महिना जर पाऊस नाही आला तर आम्ही असं पूर्ण गाव त्या मंदिराला देव असा पूर्ण पाण्यात बुजवला जायचा आणि नक्कीच त्याची प्रचिती म्हणून 1-2 दिवसाच्या आत पाऊस यायचा. आणि आमच्या गावामध्ये असंच अजून एक आख्यायिका आहे. आमच्या गावच्या विहिरीचा स्रोत आहे गावचा पाणी पिण्याचा. तिथं भगवान बाबांनी पाण्यावर बसून पोथी वाचलेली, आमच्या गावच्या आडाचं पाणी कधीही आटत नाही व वर्षभर आम्हाला ते पाणी पुरतं. आणि उदलेकेश्वर मंदिरासाठी आमचे नेते माननीय आमदार कडली साहेब यांनी 30 लाख रुपयाचा सभामंडप भव्य असा डोंगरावर दिलेला आहे. ना भूतो ना भविष्य असं काम झालेलं आहे. तसेच त्यांनी सप्ताहासाठी एक खोलीसुद्धा दिलेली आहे आणि त्या खोलीचा उपयोग नक्कीच धार्मिक कार्यासाठी हा चांगल्या पुरेपूर होतो. आणि आमच्या गावची एक ख्याती आहे, आमच्या मंदिरापासूनच सुरुवात आहे का म्हणजे डबल मजली बिल्डिंग घर हे बांधता येत नाही. या गावामध्ये कोणते योजना राबवल्या गेल्या? या गावामध्ये शेतकऱ्यासाठी नाम फाउंडेशनमधून आमच्या पाझर तलावाचा गाळ काढण्यात आला. तो काढल्यानंतर आज प्रत्यक्ष साधारणतः 10 फुटाची खोली तलावामध्ये झाली. तलावाच्या खालील भागासाठी शेतकऱ्यासाठी इतका फायदा झाला. तसंच आमच्या इथं वॉटर फाउंडेशनचं काम चालू आहे. वॉटर फाउंडेशनच्या माध्यमातून 7 ते 8 तलाव फुकट शेतकऱ्यांना शेततलाव करून मिळालेला आहे. त्यांच्या शेतामध्ये वॉटर संस्थेच्या माध्यमातून जनावरांना मुरघास भरण्यासाठी बॅगा दिल्यात. कुक्कुटपालनासाठी शेड दिलेत. आणखीन शेळीपालनासाठी शेड दिलेत. भाजीपाला बियाण्यासाठी आत्ता साधारणतः आमच्या गावामध्ये 100 ते 125 महिलांना बियाणं वाटप झालं आहे. भाजीपाला बियाणे वाटप महिला बचत गटाच्या माध्यमातून त्याचाही फायदा नक्कीच शेतकरी महिलांना होतो आहे. पाणी योजनेबद्दल सांगा बरं. पाणी योजनेमध्ये आमचं गाव वांबरी चारी योजनेत आहे. पिण्यासाठी पाणी मिळतं आणि विशेष म्हणजे आमच्या गावाला 3 विहिरी येतात. त्याच्यामुळे शक्यतो पाण्याची अडचण येत नाही. उन्हाळ्यामध्ये 1-1.5 महिना अडचण येते तर वांबरी चारी योजनेचं पाणी असतं. शेती पिकासाठी त्याचा फायदा होतो. शेती पिकासाठी सोकेवडी तलाव आहे, आमच्या गावचाच भाग आहे. त्याच्यामध्ये वांबरी चारीचं पाणी सुटतं. तिथल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. आमच्या गावामध्ये छोटीशी मिनी बँक असल्यामुळं, बँक ऑफ महाराष्ट्राचा मिनी बँक पॉईंट असल्यामुळं नागरिकांची पहिले 5-10 किलोमीटर पैसे काढण्यासाठी जावं लागायचे. तर आधार कार्डवर इथं पैसे मिळतात. त्याच्यामुळं चांगली सुविधा झाली असं नागरिकांमधून समाधान होतं. उदरमल गावातील मारुतीचे मंदिर पाहूनच समजतंय की एकदम प्राचीन असं मंदिर आहे. छत वगैरे पाहूनच एकदम डिझाईन अशी युनिक प्राचीन. तर आपले नाव सांगा. माझं नाव अनिल जायभाई उदरमल. सगळं गावाचं श्रद्धास्थान म्हणून शंकराचं देवस्थान आहे. आणि आमच्या इथं एप्रिलमध्ये यात्रा भरते. एप्रिलमध्ये महावीर जयंतीला मोठी यात्रा भरते. तर आमच्या इथं यात्रेमध्ये 8 दिवस खूप मोठा कार्यक्रम असतो. उत्सव असतो एक शंकराचा, म्हणजे देवस्थानचा उत्सव असतो. आणि 100% तरुण पिढीचा त्याच्यामध्ये सहभाग असतो. आमचे काही लोक पुण्याला आहेत, काही लोक मुंबईला आहेत. सगळ्यात जास्त काही लोक औरंगाबादला आहेत, ड्रायव्हर लाईन आहेत. जास्त त्याच्यात त्यांचा सहभाग असतो. मग त्यांच्या आम्ही गावामध्ये ठराविक कार्यक्रम असे उत्सव करतो, ज्यामध्ये श्रावणी सोमवार एक असतो. तो पण आमचा एक मोठा कार्यक्रम होतो इथं त्या शंकराच्या मंदिराचा. आणि एप्रिलमध्ये जो कार्यक्रम होतो, एप्रिलमध्ये जी यात्रा असते आमची, यात्रेला एक मोठा कार्यक्रम असतो. आपण ज्याला सप्ताह म्हणतो आम्ही. 7 दिवसाचा सप्ताह करतो. त्याच्यामध्ये आम्ही गावाला जेवण वगैरे असतं सगळ्यांना फ्रीमध्ये. सगळी वर्गणी काढतात. त्याच्यामध्ये तो सगळा कार्यक्रम ॲडजस्ट होतो. आम्ही काय कुठल्या पुढाऱ्याची किंवा यांना कोणा आमंत्रित करत नाहीत. जे काय असेल
ते गावच असतं सगळं. आणि आमच्या इथं एक 4थीपर्यंत शाळा आहे. त्याच्यामध्ये एक 40-45 विद्यार्थी आहेत, 2 शिक्षक आहेत. आणि आता काय होतं म्हणजे विद्यार्थी संख्या थोडी कमी होत चालली. त्याच्यामध्ये आणि आमच्या गावाला जोडून इथे एक सोकेवाडी आहे. ग्रामपंचायत आमची एकच, सोकेवाडी आणि उदरमल आमची ग्रामपंचायत एकच. म्हणजे छोटीशी वाडी आहे, तिथं बी एक शाळा आहे. तर तिथं विद्यार्थी संख्या थोडी कमी आहे. तिथं 2 शिक्षक आहेत आणि विद्यार्थी संख्या एक 20-22 विद्यार्थी संख्या आहेत तिथं पण. आपल्या नगर तालुक्यातील शेवटचं गाव आहे, बॉर्डरलाच आहे. त्या पलीकडे पाथर्डी तालुका चालू होतो, बरोबर ना? पाथर्डी. सर आपल्याला या तुमचं जे गाव आहे उदरमल, हे कोणत्या कोणत्या गावासोबत बॉर्डर शेअर करतं? आमचं छोटं गाव आहे, उदरमल गाव आहे, नगर तालुक्यातलं शेवटचं गाव, बाँड्री. आम्हाला इथून या साईडने पाथर्डी तालुक्यात कोलारचं गाव आहे शेवट पाथर्डी तालुक्यामध्ये. इकडं आम्हाला शिराळची बाँड्री लागते. इकडं हे आमचं मजले चिंचोलीमध्ये नगरमध्येच येतं, मजले चिंचोली नगरमध्येच येतं. आम्हाला 2 गावाची बाँड्री आहे, कोलार आणि शिराळ, ते पाथर्डी तालुक्यामध्ये येतं. तर या गावाला येण्यासाठी आपण कशा प्रकारे येऊ शकतो बा? एखाद्याला यायचं या गावामध्ये नाही, इथं उदरमलला जर यायचं म्हटलं तर नगरवरून सकाळी एक 8:30ला बस आहे, नगर पाथर्डी. आणि नंतर एक 6:30ला बस आहे, नगर लोसर म्हणून. ते आपल्यामध्ये जेऊर मार्गे घाटाने जेऊर मार्गे उदरमल घाटाने 2 गाड्या येतात इथं येण्यासाठी, सोय आहे ते. सर आपले नाव सांगा. वैभव पालवी. माझी आई डेप्युटी सरपंच. ठीक आहे. या गावाबद्दल मला माहिती द्या बरं काय असेल. आता माहितीचा विषय जर तसं सांगायला गेलं तर जवळजवळ 4 ते 5 किलोमीटरची पाणी योजनेची म्हणजे सरकारी विहिरीची जी पाईपलाईन आहे ना, ती पण केली. त्याच्यानंतर हे तळ्याचं खोलीकरण, ते जे पाझर तलाव आहे ते जे गळती होत होती ती सगळं त्याचं काम करून, खोलीकरण करून त्याचं पण काम केलं. हे सभा मंडप आहे एक, याचं एक काम केलं. आणि आमची जिल्हा परिषद शाळा या 10-15 गावात या पंचकृषी तशी जिल्हा परिषद शाळा नाही, ते बी डिजिटल शाळा म्हणून आहे. 20 ते 25 कॉम्प्युटर आहेत. आणि हे जे गावचे पाईपलाईन म्हणा किंवा घरकुलाची कामं म्हणा, हे पण भरपूर चांगल्या पद्धतीने रस्त्याची कामं भरपूर केलेले आपण. आणि आत्ताच्या काळात जे चालू आहे आता समाज मंदिराचं एक काम आलेलं आहे. आणि एक याचं आपली कोणती खोली ती आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आहेत ना, त्यांच्या मार्फत एक स्वयंपाक खोलीचं पण एक भेटलं आहे. आणि अंगणवाडी, पाण्याची टाक्या, त्याच्यानंतर वृक्षारोपण गावामध्ये, रस्त्याच्या कडेने सामाजिक वनीकरणाच्या मार्फत हे केलेले आहेत वृक्षारोपण. 6 किलोमीटरचं. आणि याचं आपल्या वटवृक्ष आहेत ना, याची जवळजवळ 200 ते 250 झाडाचं लागवड गावात केलेली. आणि आता आपलं हे मंदिर इथं बांधायचं ना, इथं बांधायचं ते थोडं काही गावच्या वतीने, काही त्यांच्या वतीने विठ्ठल रुक्माईचं, वामन भाऊचं, भगवान बाबा, वामन भाऊ महाराज आणि नारायण बाबा यांच्या मूर्त्या आणि विठ्ठल रुक्माई आमचं श्रद्धास्थान आहे. भगवान बाबा वामन भाऊ महाराज यांचं श्रद्धास्थान, त्यांचं एक मोठं मंदिर इथं अशी ग्रामस्थांची इच्छा आहे. त्याचे पैसे म्हणजे जे ग्रामस्थांनी जी वर्गणी जमा करून ज्याच्या सोयीच्छेनुसार. आणि दुसरी गोष्ट मग हे जे आपले आमदार म्हणा, ZP सदस्य यांच्या मार्फत जे आपल्याला भेटते त्याच्यातून मग आपल्याला ते मंदिर बांधायचं इथं. उदरमल गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल अशी शाळा आहे. कोणी दिली ही शाळेसाठी खर्च वगैरे? गावच्या वतीने एक खोली, एक विखे पाटलाच्या याच्यातून आपलं शिर्डी संस्थान मार्फत एक भेटलेली आहे.
आणि एक याच्यातून भेटलेली आपल्याला जिल्हा परिषदमधून. हे 3 रूम आहेत. स्टुडंट आहेत छोटे छोटे, पाहू शकता तुम्ही. उदरमल येथील ही 4थीपर्यंत शाळा आहे आणि या शाळेमध्ये 2 शिक्षक आहेत आणि या शाळेतील हे मुख्याध्यापक आहेत. सर आपलं नाव सांग. मी अंकुश मारुती झंजाड. ही आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदरमल. या शाळेमध्ये सन 29 मे 2018 पासून मी अंकुश मारुती झंजाड मुख्याध्यापक आणि माझे सहकारी राहुल गंडाळ हे दोघं 2018 पासून कार्यरत आहोत. 2018 साली जेव्हा आलो त्यावेळेस शाळेची परिस्थिती फार नाजूक आणि धोकादायक अशा स्थितीत होती. त्यानंतर आम्ही निर्लेखन ठराव करून शाळा निर्लेखित केली आणि जिल्हा परिषदेमार्फत आम्हाला 2021-22ला 1 वर्ग खोली मिळाली. 2022-23ला साई संस्थांमार्फत 1 खोली मिळाली आणि 2 खोल्या अशा प्रकारे शासनामार्फत मिळाल्याने ग्रामस्थांनी स्वपुढाकार घेऊन लोकसहभाग जमवला आणि लोकसहभागातून 3री वर्ग खोली या शाळेसाठी तयार केली आणि 3ऱ्या वर्ग खोलीमध्ये 10 कॉम्प्युटर संगणक लॅब ही लोकसहभागातून तयार करून दिली. माननीय कर्डिले साहेब यांच्या प्रयत्नातून नंतर शाळा पूर्ण झाल्यानंतर पेव्हिंग ब्लॉक हेही या शाळेसाठी जवळजवळ 22 स्क्वेअर मीटर एवढे पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले. उर्वरित जागेमध्ये लोकसहभागातून परसबागेसाठी पोयटा, कारण या ठिकाणी कडक असा मुरुम आहे आणि मुरमाड जमीन नसल्यामुळं परसबाग करणं शक्य नव्हतं, म्हणून लोकांनी स्वतःच्या शेतातून पोयटा चांगली माती आणून स्वतःच्या ट्रॅक्टरने आणून इथं उपलब्ध करून दिली. आज त्याचा उपयोग परसबागेसाठी आम्ही करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदमार्फत इंटरॅक्टिव्ह पॅनल हाही मिळालेला आहे. शाळेला प्रिंटर, संगणक, स्मार्ट TV, त्याचबरोबर इन्व्हर्टर या सगळ्या गोष्टी लोकसहभागातून उपलब्ध झाल्यात आणि ज्यावेळेस शासनाची स्कीम आली त्यावेळेस लोकांनी सपूर्त असा सहभाग घेऊन या शाळेला 18 कॅमेरे CC कॅमेरेसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत. या शाळेमध्ये आज जवळजवळ सगळ्या बाबी पूर्ण झालेल्या आहेत. हँडवॉश स्टेशन, त्याचबरोबर पाण्याची सोय, पिण्याच्यासाठी ॲरो, त्या सगळ्या सोयी एक चांगल्या मोठ्या शाळेमध्ये सुद्धा उपलब्ध नाहीत. अशा सर्व सोयी या शाळेला लोकसहभागाच्या मोठ्या प्रयत्नाने उपलब्ध झालेल्या आहेत आणि ही शाळा पूर्वी 22 पट होता, आज तो पट 27 वर गेलेला आहे. 1 ते 4चे वर्ग आहेत. मुलं संगणक चालवतात, त्याचा वापर करतात आणि एक दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण या शाळेमध्ये दिले जातात. मागील वर्षी 4थी मिशन आरंभांतर्गत जी शिष्यवृत्ती झाली यामध्ये 100% शाळेचा निकाल पाहू शकता. ही डिजिटल एकदम शाळा आहे. इथं ब्लॅकबोर्ड वगैरे असं काहीच नाही आहे. डिजिटल स्क्रीन आहे LEDs आणि डिजिटल स्क्रीनद्वारे विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. हे विद्यार्थी हे आपले उदरमल गावातील हे विद्यार्थी आहेत आणि हे मुख्याध्यापक आहेत आणि अजून एक शिक्षक आहेत. सर आपले नाव सांगा. माझं नाव गंडाळ राहुल विठ्ठल. मी इथलाच आहे, 5 किलोमीटर चिचोंडी शहराचा. आम्ही सर्वांनी गावाच्या सहकार्याने सरांनी आणि आम्ही पूर्ण परिश्रम घेऊन हे सगळं उभं केलं. आम्ही सर्व आमची मुलं सगळं कॉम्प्युटर चालवतात. तुम्ही पाहू शकतात 15 कॉम्प्युटर आहेत. प्रत्येक मुलगा बसण्यासाठी त्यांना चेअर आहेत, जेवणासाठी डायनिंग टेबल आहेत. सर्व सुविधा आणि अशी आमची शाळा आहे. तालुक्यात शक्यतो कुठेही अशी शाळा नसेल तशी आमची खेड्याच्या मनाने अशी शाळा आहे. सोकेवाडी ही सोकेवाडीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. सोकेवाडीची बऱ्याच नगरकरांना ही वाडी म्हणजे बरेच असे लोकांना माहीत नसेल बाबा अशी पण एक वाडी असेल आपल्या नगरमध्ये. खूप कमी लोक आली असतील. इथं एक मंदिर दिसते, इथं एक हनुमान मंदिर.
हे सोकेवाडीचं हनुमानाचे मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही. हे सोकेवाडीचं मारुतीचे मंदिर. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या लहान्या भावाला सपोर्ट करा यार. तुम्ही व्हिडिओ पाहता पण चॅनल सबस्क्राईब नाही करत. चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूया नवीन गावासोबत, नवीन माणसासोबत. सो टेक केअर अँड गुड बाय.